ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सन्मान झालेला आहे। खरं तर मागच्या 8 वर्षापासून आपण हा महोत्सव या ठिकाणी सुरू करण्याचं प्रामुख्याने उद्दिष्ट होतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती जगभरात साजरी होत होती आणि नागसेनवनामध्ये काहीतरी विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण कार्यक्रम करावा अशा भावनेतून आम्ही नागसेन फेस्टिवलची सुरुवात केली। पहिल्या वर्षी आम्ही केवळ जल्लोष भीम जयंतीचा एवढंच टायटल आमचं होतं, नागसेन फेस्टिवल जल्लोष भीम जयंतीचा। परंतु त्यानंतर जसं आम्हाला पहिल्या वर्षी आम्ही लहान म्हणजे फार अनुभव नव्हता, त्याच्यामुळे एका जल्लोषाच्या स्वरूपाचा कार्यक्रम आम्ही नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून घेतला। मात्र दुसऱ्या वर्षापासून जल्लोष भीम जयंतीचा आणि महोत्सव विचारांचा किंवा जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा अशा पद्धतीचं एक स्वरूप नागसेन फेस्टिवलचं आम्ही ठरवलं आणि वर्षानुवर्ष मागच्या 8 वर्षापासून आम्ही अनेक चांगले नामवंत वक्ते की जे आंबेडकरी चळवळीला सातत्याने ताकद देणारे आहेत, आंबेडकरी चळवळीचं यथोचित चिंतन करणारे आहेत, अशा वक्त्यांना घेऊन आम्ही हा महोत्सव दरवर्षी साजरा करत आलो। आणि आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की या ठिकाणी उपस्थित असलेली ही सगळी माणसं दरवर्षी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि एक अल्पावधीतच नागसेन फेस्टिवलचं नाव महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक उपक्रम म्हणून निर्माण झालं। याला आमच्या संयोजन समितीमधले सगळे महत्वपूर्ण घटक, ज्यामध्ये आदरणीय सिद्धार्थ मोगळे सर असतील, राकेशजी शिर्के सर असतील, ॲडव्होकेट हेमंत मोरे असतील, मेघानंद जाधव असतील, प्राध्यापक डॉक्टर किशोर वाघ असतील, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सुनील मगरे सर असतील, ॲडव्होकेट मिलिंद मनवर सर असतील, ही सगळी माणसं जशी एक 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 या फेस्टिवलला जोडत गेली तसा तसा हा फेस्टिवल खऱ्या अर्थानं विचारांचा महोत्सव ठरत गेला। आणि आज आपण 8व्या वर्षामध्ये मधून 9व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत आणि यावर्षी आम्हाला अभिमान वाटतो की या मंचावरती उपस्थित असलेली जी माणसं आहेत या माणसांनी, त्यापैकी पद्मश्री आदरणीय सुधारा कोल्हे सर आहेत, कोल्हे सरांच्या छायाचित्राचे प्रदर्शन भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर देखील लागलेले आहेत। आणि या छायाचित्रांची एक खासियत अशी आहे की इथल्या शोषित पिछित वंचित घटकांचं आयुष्य जगाच्या पुढे मांडणारं चित्रण त्यांनी आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यामुळेच शासनानं त्यांना या ठिकाणी पद्मश्री पुरस्कारानं गौरवलेलं आहे। ही आपल्या सर्वांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आपल्या शोषित वंचितांचं जीवन आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जगाच्या पुढे मांडणारे कोल्हे सर आज या नागसेन फेस्टिवलमध्ये आलेले आहेत। आणि आमचं सौभाग्य असं आहे की यावर्षी सरांच्या आगमनासोबतच नागसेन आर्ट फेस्टिवल नावाचा हा जो प्रकार आम्ही यावर्षी सुरू केलाय, ज्याच्यामध्ये आपल्या बहुजनांच्या सगळ्या कला प्रकारांना आणि केवळ बहुजनांच्याच नव्हे तर देशविदेशामध्ये ज्या ज्या कलाकृती आहेत की ज्याच्या माध्यमातून इथल्या समाजाचं प्रबोधन केलं जातं, अशा सगळ्या कलाकृती वरती प्रेम करणारी, या कलाकृती निर्माण करणारी जी कलावंत माणसं आहेत त्यांना या ठिकाणी आणण्याचा आमचा हा प्रयत्न काही अंशी का होत नाही, आम्ही यशस्वी आयोजनाने पूर्ण केलेला आहे। यावर्षी आदरणीय भटकर सरांची एक विशेष ओळख आहे, जे या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं 6 डिसेंबरला, त्यांचं पार्थिव 7 डिसेंबरला मुंबईत आणण्यात आलं, परंतु त्यावेळी महामानवाचं अंत्यविधी चित्रण करण्यासाठी ज्यांनी आपलं घर विक्री केलं असे आदरणीय नामदेवराव भटकर यांचे ते चिरंजीव आहेत। आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये ज्यांनी सहाय्यक पोलीस महानिरीक्षक म्हणून सेवा बजावली आणि तिथून सेवानिवृत्त झाले, आता आंबेडकरी चळवळीला दिशा दाखवण्यासाठी ते सरसावलेले आहेत। त्यामुळेच या ठिकाणी आम्ही आदरणीय भटकर साहेबांना बोलवलेलं आहे। बघा की बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारी माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये योगदान देण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत। आपण पूर्वीचा इतिहास बघितलेला आहे की बाबासाहेबांच्या नावावरती आम्ही म्हणलंय की जय भीम के नारे पे खून बहता है तो बहने दो, म्हणजे अक्षरशः आपल्या प्राणांचं बलिदान देण्याची तयारी देखील आमच्या माणसांमध्ये आहे। आणि त्याच पद्धतीची माणसं
आज या खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीची ताकद आहेत. आणि अशाच आशयातून आम्ही वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून या ठिकाणचं समाज वास्तव मांडणाऱ्या शुभा गोखले यांना या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आमंत्रित केलेलं आहे. आणि सोबतच आदरणीय संजीव सोनपिंपरे सर जे चित्रकार आहेत, ज्यांच्या चित्रांमधून अनेकदा समाजाचं वास्तव आणि इथल्या प्रस्थापितांची मानसिकता ही आपल्याला चित्रांमधून दिसून आलेली आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना आनंदाची बाब म्हणजे बऱ्याच लोकांनी जेव्हापासून आम्ही कैलासदादांचं नाव डिक्लेअर केलं की ते फेस्टिवलला येणार आहेत, तर अनेक लोकांचे आम्हाला फोन आले की ते कुठं थांबणार आहेत, कुठं असणार आहेत आणि ते कधी येणार आहेत. आपल्या चळवळीपैकीचा एक माणूस की ज्यांनी नाट्य क्षेत्रातून सुरुवात केली आणि आज ज्यांनी बॉलिवूड असेल, मराठी चित्रपट सृष्टी असेल, आणि मला इथून पुढे असंही वाटतं की लवकरच ते हॉलिवूडमध्ये देखील आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतील. कारण कलाकार सातत्याने जे जगत असतो ते मांडत असतो. आणि कैलासदादांच्या सगळ्या चित्रपटांमध्ये आपण त्यांची भूमिका बघितलेली आणि ती आपल्या सर्वांना स्मरणात राहील. कायम तुमच्या आमच्या प्रश्नांना ती मांडत राहील अशी त्यांची भूमिका असते. आणि म्हणूनच आम्हाला आनंद होतो की कैलास वाघमारे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय सिद्धार्थ मोगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी. जागा बदलायची का? हा, मला वाटलं ते लाईटचा प्रॉब्लेम जरा. लाईट आहे थोडस समजून पाहिजे ना, साईडने झालेलं. ओके. दोस्तो, प्रास्ताविकातला बराचसा भाग सचिनरावांनी ऑलरेडी इथे मांडलेला आहे. या कार्यक्रमाचं हेतू काय, उद्दिष्ट काय, तो कशा पद्धतीनं उभा राहिलेला आहे. मात्र थोडक्यात सांगायचं तर सचिन निकम किंवा आम्ही सगळी मंडळी ही या नागसेन वनाच्या मातीत मिलिंद महाविद्यालय असेल, आंबेडकर महाविद्यालय असेल, ती सगळी शिकून बाहेर पडलेली चळवळीत कार्यकर्त्याचा कारखाना म्हणून ज्या महाविद्यालयांकडे पाहिलं जातं त्या महाविद्यालयातून बाहेर पडलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य असतं तो शांत बसू शकत नाही. तो भले पोटा पाण्याला कुठेतरी लागेल पण त्याच्यातही तो काहीतरी शोधतो. म्हणजे तो कसा शोधू शकतो तर त्याची उदाहरणं ही सगळी समोर बसलेली आहेत. ही माणसं त्यांच्या क्षेत्रात काम करत असताना शांत बसू शकत नाही. म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतं. ते कशा पद्धतीनं आपण देऊ शकतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ते कसं करू शकतो. मग तो पोलीस असेल, तो छायाचित्रकार असेल, तो अभिनेता असेल, चित्रकार असेल, कशाही पद्धतीनं आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजाचा प्रश्न मांडणं आणि तो सोडवण्यासाठी झटणं, ही जी भावना कार्यकर्त्यामध्ये असते तीच भावना आम्हा सगळ्या आयोजकांमध्ये आहे. आणि त्या भावनेतूनच या नागसेन वनातून शिकून जी माणसं देशा परदेशात मोठ्या पदावर गेलेली असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजले गेलेले असतील, कोणी कार्यकर्ता म्हणून काम करता करता त्याचं आयुष्य पूर्ण त्याने चळवळीला वाहून दिलं असेल, कुणाची नावही आज कुणाला ज्ञात नसतील, माहिती नसेल, अशा अनेक अज्ञात लोक आहेत की ज्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे. या सगळ्यांना पुन्हा एकदा या नागसेन वनाशी जोडता येतंय का आणि या ऊर्जाभूमीतून पुन्हा एकदा नवी कार्यकर्त्यांची फौज तयार करता येते का, या उद्देशातून हा नागसेन फेस्टिवल आम्ही तयार केलेला आहे. जे या ठिकाणी शिकले अधिकारी झाले, पहिल्या पिढीतल्या दुसऱ्या पिढीतले अधिकारी झाले, त्यातून निवृत्त झाले, त्यांची मुलं आज परदेशात आहेत, त्या परदेशात असलेल्या मुलांना सुद्धा जोडून घेण्याचा की तुझे वडील, तुझी आई ज्या वेळेला इथे शिकायला आली त्यावेळेला महाराष्ट्रात कुठलंही कॉलेज नव्हतं की जे त्यांना प्रवेश देईल आणि शिक्षण देईल. ते मिलिंद कॉलेज होतं जे बाबासाहेबांनी उभा केलं. या मिलिंदचे ते उपकार आहेत की तुमचे आई वडील शिकले म्हणून तुम्हाला चांगलं शिक्षण मिळालं, घर मिळालं, चांगल्या पद्धतीची नोकरी मिळाली ना आज तुम्ही परदेशात स्थायिक झालेला आहात. ही भावना त्यांच्यात रुजवावी आणि त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा या मातीशी नाळ जोडून घेण्याची इच्छा व्हावी, या उद्देशातून हा फेस्टिवल उभा केलेला आहे. इथे कुणालाही, मग तो समाजातला कुठल्याही स्तरातला आणि कुठल्याही जाती धर्मातला असेल, त्याला दूषण देण्यासाठी, नाव ठेवण्यासाठी नाही, तर त्याला हे सांगण्यासाठी की ही फुले आंबेडकरी चळवळ कुठल्या एका जातीची, कुठल्या एका धर्माची नाहीये, तर या देशात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाची आहे, त्याला माणूस म्हणून हक्क देणारी आहे, त्याच्याशी नातं जोडावं त्यांनी, हे सांगण्यासाठी हा फेस्टिवल आम्ही उभा केलेला आहे. या ठिकाणी जी आमची टॅगलाईन आहे, जल्लोष
जयंतीचा, महोत्सव विचारांचा, यातच सगळं आलं. जल्लोष करताना आम्ही डीजे लावून नाचूही आणि पुस्तक वाचून या ठिकाणी विचारांची मांडणीही करू. हे दोन्ही पद्धतीने जयंती आम्ही साजरी करू. काही लोक नाकं मुरडतात की बाबासाहेबांनी पुस्तकांमध्ये हेच लिहिलं का, जयंती काय डीजे लावून नाचून साजरी करायची असते का? तर माझं म्हणणं आहे, जयंती डीजे लावून सुद्धा साजरी करायची असते आणि जयंती असे विचारांचे महोत्सव घेऊन सुद्धा साजरी करायची असते. त्यामुळे या दोन्ही पद्धतींना आम्ही या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. इथे कल्चरल पद्धतीचे, नृत्याचे, वेगवेगळ्या पद्धतीच्या वादनाचे, गायनाचे कार्यक्रमही होतात आणि इथे विचारांच्या मांडणीचे कार्यक्रम सुद्धा होतात. त्यामुळे या नागसेनवनातून विचारांचा ठेवा घेऊन लोकांनी जावं. इथे मांडलेला विचार हा देशभरात पसरला जातो आणि तो या देशाला दिशा देतो. मला अभिमान वाटतो सांगायला, या नागसेन फेस्टिवलचा मी सुरुवातीला वक्ता म्हणून आलो होतो आणि त्यावेळेला एक भूमिका मी मांडली होती, नो लेफ्ट नो राईट ओनली आंबेडकराईट. ती या मंचावर मांडलेली भूमिका आहे, जी देशभरातल्या आंबेडकरी तरुणांचा वन लाईन अजेंडा बनला. आणि रोहित वेमुलाच्या आंदोलनाच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल, ज्या पद्धतीने डाव्या आणि उजव्या दोन्ही शक्तींशी आम्ही लढलो, आंबेडकरी विद्यार्थी चळवळ उभी केली, त्याच्यामध्ये कुठेतरी या मिलिंद नागसेनवन परिसरातल्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचा सुद्धा वाटा आहे. असा विचारांचा हा महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि मी आता अधिक वेळ न घेता आजच्या या महोत्सवाचे उद्घाटक सुधारक दादा ओलवे, पद्मश्री सुधारक दादा ओलवे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उद्घाटनपर भाषण करावं. सुधारक दादा ओलवे. वाटकर साहेब, संजीव सोनपिंपरे माझे मित्र, शोभा गोखले आमच्या फार जुनी चित्रकार मैत्रीण आहे, आणि कैलाशचं फार पूर्वीपासून ओळख आहे माझी, पण आम्ही फार दिवसानंतर आज भेटलो. आणि सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत तिथे, मी फार ओव्हरवेल्म झालेलो आहे ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला. मी केव्हाही कॅमेऱ्याच्या समोर पाठीमागे असतो, आज पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मी कॅमेऱ्याच्या या बाजूला आहे. त्यामुळे मला ते, आणि मी एक चांगला वक्ता पण नाही आहे, मला बोलता पण येत नाही, पण दोन चार फोटो काढता येतात. आणि सकाळपासून माझी ती तळमळ सुरू होती की मला उद्घाटक म्हणून बोलवलंय, का बोलवलं मला समजलंच नाही. की मला राकेशने फसवलं की सर फक्त फेस्टिवल आहे तुम्ही या, आणि त्यानंतर लक्षात आलं की हे वेगळंच काहीतरी आहे. मला इनफॅक्ट मी बोलताना या उंचीवरनं बोलायची पण मला भीती वाटते, कारण की एक समज तयार झालेली आहे कलाकार म्हणून, आणि ती समज वेगळ्या पद्धतीने तयार झालेली आहे की मी फोटो काढताना या अँगलने सुद्धा फोटो काढू शकत नाही. तर बोलणं फार वेगळं आहे. जी समानता जी यायला पाहिजे ती त्या आपल्या ह्याच्यातनंच आली पाहिजे, कलेतनं. तर त्यामुळे असं भीत होतं. पण महालिंगे सर आहेत, नंदकुमार माझा चित्रकार मित्र आहे औरंगाबादचा, त्यांनी आज थोडीशी मला सांगितलं की नाही बोला तुम्ही. आणि मी आज पहिल्यांदाच एवढं, म्हणजे आतापर्यंत जे बोललो ना, मी एवढ्या फंक्शनमध्ये बोललो नाही, पण आज मी बोलायचा प्रयत्न करेल की जे सगळ्या आयोजकांचं फार अभिनंदन, आणि मला खरंच बोलवल्याबद्दल मी फार आनंद आहे. दुसरं इथे की मिलिंद कॉलेजच्या आवारात येऊन जिथे बाबासाहेबांचा सहवास होता, मी फोटोज बघितले होते की बाबासाहेब इथे खुर्चीवर बसून त्या मिलिंद कॉलेजची देखरेख करत होते. हे फोटोचं सगळं कन्झर्वेशन मी एकदा 2000 साली केलं होतं. जे पूर्ण बाबासाहेबांचे फोटो आहेत त्यांचं डिजिटलायझेशन करून त्यांना आर्काईव्ह केलं, आणि त्यावेळेस ते फोटो बघितले होते. आणि आज मला मिलिंद कॉलेजमध्ये, आणि ते पण नागसेन इथे यायला मिळालं, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार. तसं मी सांगितलं ना की मला बोलता येत नाही आणि सांगता पण येत नाही, पण मी जे काम करतो ते कोणालाच माहीत नाही. म्हणजे की काय, तो पद्मश्री कशी मिळाली हे पण मला माहीत नाही, आणि काय मिळाली ते पण मला माहीत नाही. पण कुठे ना कुठेतरी त्याचा, तुम्ही जे काम केलेलं असं त्याचं काम दिसतं लोकांना, म्हणजे गपचूपपणे काम करत राहायचं. हा माझा गेल्या 25-35 वर्षाचा अनुभव आहे. आणि पण एक गोष्ट त्या कामामध्ये आहे की बाबासाहेबांना जी
अपेक्षित होतं ते त्या छायाचित्रामध्ये आहे. म्हणजे गेल्या 25 वर्षातली जे माझी छायाचित्र आहे त्याच्यामध्ये ते दिसतं. ते चित्र वास्तववादी आहेत, ते आताच्या जमान्यातले आहेत, म्हणजे जे आत्ता घडतंय. आणि ते दलित, स्त्रिया आणि आदिवासी ज्यांच्याबरोबर जे घडतं. मी जवळजवळ 2 वेळा पूर्ण भारत फिरलो आणि 2 भारत आहेत या भारतात. एक भारत जो कोणाला दिसत नाही, जो इनव्हिजिबल आहे. दुसरा भारत जो मॉलमध्ये आणि मोबाईलमध्ये गुंतलेला आहे. त्यांना तर माहीतच नसतं की ते एवढे इग्नोरंट आहेत की ते माझे फोटो बघितल्यानंतर मला सांगतात की हे खरंच आहे का हो असं तुम्ही जे फोटो दाखवता. आणि मला पश्चाताप होतो की त्यांना खरंच माहीत नाही आहे. म्हणजे इथून एक शिर्डी म्हणून गाव आहे. ज्यावेळेस मी एक मोठी सिरीज केली ॲट्रॉसिटी का होतात म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रात फिरलो. बिहारमध्ये, मध्य प्रदेश ह्या 2-4 ठिकाणी सर्वात जास्त दलितावर आणि आदिवासीवर अत्याचार होतात. तर शिर्डीमध्ये त्याच्या घरी गेलो मुलाच्या. फक्त त्याचं काय होतं की त्याची जी रिंगटोन होती ती रिंगटोन होती बाबासाहेबांचा माझा किल्ला हा कधी ढळणार नाही. आणि त्या बारमध्ये त्याला एवढं मारलं, त्याला एवढं मारत मारत त्याला जंगलात घेऊन गेले आणि जंगलात मारून फेकून दिलं. दुसरी केस आहे तुम्ही नितीन आगेची, तुम्ही विसरला नसा म्हणजे मी तर विसरू शकत नाही की नितीन आगे 12 वर्षाचा हुशार मुलगा हा फक्त एका मुलीशी बोलतो. त्याचे भाऊ बघतात त्याला आणि एवढं मारलं जातं. त्या शाळेतले शिक्षक काय म्हणतात की त्या मुलाला इथे नका मारू, शाळेच्या पाठीमागे जाऊन मारा. त्याला शाळेच्या पाठीमागे जाऊन मारलं जातं. त्याच्या हातापायावर मोटर बाईक फिरवली जाते. एवढं अमानवीय क्रूरपणे त्याची हत्या केली. 35चे 35 जण सुटले. 35 म्हणजे कोणीच तिथे दोषी नाही. असं कसं होऊ शकतं की एक निष्पाप माणसाचा मुलाचा जीव गेला आणि एकाही माणसाला त्याची सजा नाही. असे ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरलो, मग ते आंबेडकर जयंती असो ते किंवा ॲट्रॉसिटीच्या केसेस असतो. पाणी आजही तुमच्याकडे पाणी देत नाही तुम्हाला. म्हणजे पाणीवरनं आजही खून होतात, माऱ्यामाऱ्या होतात आपल्या समाजात. की म्हणजे कुठे बदल झाला, म्हणजे आपण कुठे चाललोय या प्रवासात. आणि मी जाऊन त्यांच्या घरी जातो, बसतो आणि ते कथा घेऊन त्यांचं प्रदर्शन करतो. त्यावेळेस ते मला विचारतात की हे खऱ्या गोष्टी आहेत का. कारण की त्यांचा तो जो 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 इग्नोरन्स माइंड आहे, की जो इग्नोरन्स आहे किंवा तो जो जातीच्या व्यवसायाचा जो जो एक परिणाम आहे त्याच्यावर सगळा तो प्रभाव एवढा आहे की तो मान्यच करायला तयार नाही की असं होतं. अशा भरपूर. आणि ज्यावेळेस मी स्त्रियांची सिरीज केली, ज्या महिला आहेत पूर्ण देशात आणि दलित महिलांवर जास्त अत्याचार होतात, सर्वात जास्त म्हणजे एकतर घरात पण होतो, समाजात पण होतो आणि दुसऱ्या समाजाकडनं पण होतो. त्याच्यामध्ये ॲसिड व्हिक्टीम आहेत. ॲसिड व्हिक्टीमचं फक्त एवढंच आहे की ती सुंदर आहे, सुनीता म्हणून मी ज्याच्यावर भेटलो, ती सुंदर आहे आणि तिला लग्न करायचं नाही आहे. आणि लग्न तिचा जो नातेवाईक आहे तो तिला सारखा विचारतो की माझ्याशी लग्न कर आणि ती सारखं म्हणते की मी लग्न नाही करणार. तो एक दिवस येतो, त्याच्यावर ॲसिड टाकतो. तीच कहाणी अशा प्रत्येक महिलेची आहे की फक्त तिने म्हणजे ह्या महिला ज्या आहेत, ज्या भारतातल्या ज्या कानाकोपऱ्यात राहतात, जे जवळजवळ फार म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊ शकत नाहीत. ती केस रजिस्टर होणं आणि ती सजा मिळणं तर फार वेगळी गोष्ट आहे. म्हणजे हे माझे एवढे क्रूर अनुभव आहेत की आम्ही एक ओडिसामध्ये स्त्रियांचं जेवणाचे आम्ही हे केलं की स्त्रिया काय खातात असं आम्ही पूर्ण राज्यात फिरलो. आणि शिवाय आम्ही सांगतो तिथे फक्त ज्या स्त्रिया आहेत त्या राज्यातल्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या फक्त भात आणि मीठ खातात. त्यांचं दुपारचं जेवण, जे दुपारचं महत्त्वाचं जेवण आहे, हे फोटोग्राफमध्ये आम्ही केलं की जवळजवळ प्रत्येक राज्यात जाऊन त्या बायांचे फोटो काढले आणि हे अशा सगळ्या सिरीज एकत्र करतो, ते दाखवतो. आणि काही वेळा लोक हसतात त्या सिरीजवर की असं होत नाही म्हणून, किंवा नितीनचं सांगितलं किंवा सागरचं सांगितलं तर नाही हे खोटं आहे, होत नाही. आणि मला विचारतात मग तुम्ही कोणत्या समाजातले आहात, हा त्यांचा दुसरा प्रश्न की दुसरा हा फोटो काढूच शकणार नाही. तेच मी ज्यावेळेस सफाई कामगारांचं काम केलं पहिल्यांदा, हा सफाई कामगार पूर्ण देशात आहे प्रत्येक ठिकाणी, त्याचं फक्त नाव चेंज झालेलं आहे. एका ठिकाणी तो वाल्मिकी आहे, एका ठिकाणी तो डोम आहे, एका ठिकाणी तर ते एवढं त्याचं नाव आहे की मी ते नाव उच्चारणं पण माझ्या छातीत होतं की त्याला खरंच त्या नावाने मी संबोधन केलं पाहिजे का किंवा बोललं पाहिजे का. तर ह्या 4-5 ज्या सफाई कामगारांच्या जाती आहेत त्यांच्यावर म्हणजे त्यांची शॅडो जरी पडली तरी त्याला मारतात किंवा जाऊन आंघोळ करतात. आणि
तोच माणूस ज्यावेळेस वाराणसीमध्ये प्रेत जाळतात त्यावेळेस त्या प्रेताला हात लागला तो स्वर्गात जातो. म्हणजे किती विरोधाभास आहे पूर्ण या सिस्टमचा. आणि त्या जो वाल्मिकी आहे तो एकटा दुसरं घरं असतात. त्याच्या एका मुलाला फक्त नवीन कपडे घातले आणि सोन्याची डुप्लिकेट चेन घातली म्हणून एवढं मारलं, ते प्रचंड व्हायरल झालं त्याचं ते, की त्याला एवढं मारलं की तू नवीन कपडे घालायचं धाडच कसं करतो. आणि ज्यावेळेस त्या ॲट्रॉसिटीच्या केसेस मी गुजरातमध्ये आणि बिहार, मध्य प्रदेश दुसऱ्या राज्यात झाल्या, तर गुजरातमध्ये प्रदीप म्हणून मुलगा आहे, त्याला वडिलांनी त्याला घोडा आवडत होता आणि घोडा तो म्हणाला की बाबांना की मला घोडा घ्यायचा. तर बाबा म्हणाले की आता कशाला घोडा घ्यायचा, आता तू फक्त मोटर बाईक घे. तर ते म्हणाले की नाही मला मोटर बाईक नाही घ्यायचं. तर शेवटी मुलाच्या हट्टापुढे जाऊन बाबा आणि मुलांनी घोडा घेऊन आले. तर ज्या दिवशी घोडा घराच्या बाहेर होता त्या दिवशी तिकडचे जे दरबार्स आहेत म्हणजे जे राजाच्या वेळेस काम करायचे, आता ते राजा राहिला नाहीये, ते पण कामगारच आहेत म्हणजे, पण ते आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचा घोड्यावर बसण्याचा अधिकार नाहीये, तुम्ही घोड्यावर बसू नका, वेगळं काहीतरी होईल. 7-8 दिवसांनी घोडा फक्त परत आला घरी. त्याच्यानंतर मुलाचं प्रेत आलं. म्हणजे एवढं हा हेट आहे ना की तो समजू शकत नाही. अशा माझ्या अगणित कहाणी आहेत भारतातल्या ज्या दुर्लक्षित समाजाच्या आहेत. ह्या तशी 2-4च आहेत ज्या मी सांगतोय, पण पूर्ण देशात ज्या पद्धतीने दलित महिला किंवा बौद्ध किंवा यांच्यावर जो अत्याचार होतो तो वेगळ्याच पद्धतीने होतो. आणि हे मी का करायचं ठरवलं, ज्यावेळेस मी हे काम करत होतो त्यावेळेस मी भारतातल्या सर्वात श्रीमंत इंडस्ट्रियलिस्टच्या घरी जायचो आणि फोटो काढायचो. मग त्यामध्ये टाटा असो, बिर्ला असो की अंबानी असो किंवा कोणताही मोठा सिने स्टार असो, त्यांच्या घरी जाऊन फोटो काढायचो. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यांचं जग जे आहे ते जग आपलं नाहीये. आणि त्याच्यानंतर मी हे काम करायला सुरुवात केलं की ते लोक रात्री मोठ्या मोठ्या गाड्या, काळे चष्मे, सुगंधित त्यांचे ड्रेस, म्हणजे कैलाश त्याच इंडस्ट्रीमधनं येतो आणि त्यांचं वेगळंच जीवन आहे. आणि मला लक्षात आलं की हे आपलं नाही आहे, हे जग आपलं नाही. आणि त्यानंतर मी हे जग शोधायला सुरुवात केली जे आपलं आहे, जे आपल्या नाकाच्या खाली आहे पण आपण ते लक्ष देत नाही. तर आणि पूर्ण अमानवीय काम आहे. म्हणजे ते सफाई कामगारांचं तर तुम्हाला सांगतो की ते हे आहे की तुमच्या जन्मजन्मच आहे की सासूला जर 10 घरं भेटली ज्या घरात ती गू घाण हाताने उचलते, ती कमरेवर लादून घेऊन जाते, ते आजही सुरू आहे. आजही ती अनटचेबिलिटी पूर्ण देशात आहे आणि ती अगदी इनव्हिजिबल असले तरी ते दिसते, पण इतर लोकांना किंवा समाजाला किंवा इथनं माध्यमांना दिसत नाही. तर ती साफ करते, ती आपल्या स्वतःच्या कमरेवर घेऊन दूर फेकायला जाते. ते आजही चालू आहे. आणि ते कसं आहे की ते हजारो वर्षापासून की मेरे सास ने मुझे ये ॲज अ गिफ्ट, म्हणजे जसं राजा एक दुसऱ्या आपल्या राजकुमाराला देतो ना, तर तसं आहे ते. म्हणजे ते अजूनही प्रथा चालू आहे की तो शब्द विसरलो मी, त्या शब्दाला एक वेगळंच फार मोठं असं वलय आहे की ते मला बाबा माझ्या खानदानाची गिफ्ट म्हणून मिळालं. तर अशा भरपूर जाऊन भेटणं, त्यांच्याशी बोलणं असं सातत्याने काम करतो. आणि म्हणजे मुंबईतला जो सफाई कामगार आहे त्याच्याबरोबर तर किंवा इतर राज्यात जो सफाई कामगार आहे त्याच्याबरोबर तर एवढ्या वाईट पद्धतीने वागतात, एवढं इम्पॉर्टंट काम करतो तो. तुम्ही जर हे बघितलं असेल यावेळेसचं आताचं आपलं जस्ट कोविड घेऊन गेला, तर कोविडच्या काळात सर्वात जास्त काम कोणी केलं? सफाई कामगारांनी केलं. पण सफाई कर्मचाऱ्यांना ना मान आहे ना सन्मान आहे. तर माझी सर्व छायाचित्र जे आहे ते न्याय मागायचा प्रयत्न करतात, ते सन्मान मागायचा प्रयत्न करतात. आणि दुसरं म्हणजे ते व्यवस्थेला प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात की हे आमच्याबरोबर का होतं आणि का व्हायला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. त्यामुळे हे सर्व माझं आणि प्रश्न पडतो की हे का होतं आणि त्या कासाठीच माझे ह्या सिरीज आहेत ज्या मी प्रदर्शन करतो शाळामध्ये, कॉलेजमध्ये, जिथे जागा मिळेल तिथे प्रदर्शन करतो आपल्या विषयांवर. आणि त्याचमध्ये
वेगळे विषय आहेत, वेश्या व्यवसायात काम करणारे असोत किंवा असे जे दुर्लक्षित आहेत त्यांचं जास्त चित्रण करतो. आणि माझं इथे पण औरंगाबाद जिल्ह्यात आणि बीडमध्ये पण मी गेल्या 7-8 वर्षापासून पारधी समाजाबरोबर काम करतो. मी अगोदर 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस यायचो त्यावेळेस मराठवाड्यात किंवा औरंगाबादमध्ये पाणी नसायचं, पाण्याचे दुष्काळ फार असायचे, तर ते पण मोठी सिरीज केली होती मी पाण्यावर. आणि आता जे पारधी समाजाचं जगणं आहे ते तर एवढं हालाकीचं आहे की आजही गावाच्या बाहेर तो राहतो आणि त्याला आजही गावातले माणसं पाणी देत नाही, आजही त्याला ग्रामपंचायतमध्ये पण येऊ देत नाही. हे पण म्हणजे आता कुठे आपण आहोत आणि कुठे चाललो आहोत हा प्रश्न सातत्याने मला पडत असतो. आणि दुसरं महत्त्वाचं की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस तुमचा जो विषय होता नागसेन फेस्टिवलचा की लोकशाही, म्हणजे तो फार मोठा विषय आहे, तेवढं मी बोलत पण नाही, पण ही खरंच त्या दिशेने आपण चाललोत का? आणि जोपर्यंत आपण सगळे मिळून म्हणजे अजून एक मला या पूर्ण प्रवासात एक गोष्ट फार जाणवली की फक्त काही लोकांच्या समाजासाठीच काम करतात, इतर समाजासाठी करत नाही. जसा मी वाल्मिकी म्हणालो तर आपण किती वाल्मिकींसाठी आपण काम करतो किंवा डोम आहेत किंवा दुसरी जी जाती आहेत त्यांच्याबरोबर आपलं अजूनही तो संबंध नाही आहे, जो संबंध म्हणजे सगळ्यांकडे. म्हणजे माझं तर नेहमी असतं की वी शुड बी इन्क्लुझिव्ह, इन्क्लुडिंग नॉट एक्सक्लुडिंग. आणि ते फार महत्त्वाचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून तो प्रवास एकात हातात हात घालून पुढे जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मानव मुक्ती म्हणजे हा फार महत्त्वाचा की डिग्निटी ऑफ ह्युमन डिग्निटी याच्यावरच जास्त माझं केंद्रित असते कार्य. आणि धन्यवाद सगळ्यांचं, मला बोलायला मिळालं आणि मी एवढं बोलू शकलो आज. तसं मी जास्त चित्र दाखवताना जास्त चांगलं बोलतो. ज्यावेळेस मी चित्र दाखवतो त्यावेळेस त्या खरंच इमोशन्स असतात ज्या खरंच तुम्हाला म्हणजे प्रश्न पडतो की हे का होतं आणि ते आपल्याच समाजाबरोबर म्हणजे का होतं हा मला वाटतं प्रत्येकाने विचार करावा आणि त्याच्यावर लक्ष द्यावं. सर्वांचं मला बोलवल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जय भीम. धन्यवाद दादा. अतिशय मुळाला हात घालणारं काम ते करतात आणि तेच आज या ठिकाणी या उद्घाटनपर भाषणामध्ये त्यांनी केलेलं आहे. समाजातला खालचा तबका काय जगतोय त्याचं जगणं त्याच समाजातल्या वरच्या वर्गात ज्यांना अपलिफ्टमेंट मिळाली आहे ते पण पाहायला तयार नाही आहेत, अशी आजची परिस्थिती आहे. आणि आज कितीही आपण न्यायव्यवस्थेच्या अनुषंगाने बोलत असलो तरी न्यायव्यवस्था ही तीच न्यायव्यवस्था आहे ज्या एका कोर्टामध्ये बलात्काराच्या केसचा फास्ट ट्रॅक खटला चालवला जातो कोपर्डीचा आणि फाशीची शिक्षा सुनावली जाते. आणि काही दिवसांनी त्याच न्यायालयामध्ये खर्ड्यातील नितीन राजू आगेला कुणीच मारलं नाही अशा आशयाचा निकाल देऊन सगळेचे सगळे आरोपी हे निर्दोष बरी केली जातात आणि गावामध्ये त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि पुन्हा एकदा त्या गावात दहशत निर्माण केली जाते. म्हणजे एकीकडे कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून त्या मोर्चांमध्ये सहभागी झालेलो तुम्ही आम्ही, समाज माध्यमांमध्ये व्यक्त झालेलो तुम्ही आम्ही की तिच्यासोबत जे झालं ते वाईट झालं आणि ज्यांनी केलं त्यांना कायद्याने कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ही न्यायप्रिय भूमिका घेणारे आपण. मात्र त्याच वेळेला नितीन राजू आगेला हाल करून मारणाऱ्यांना कुणीच त्यातला खुनी नाही अशा पद्धतीचा निकाल देणाऱ्या कोर्टाच्या निकालावर आपण काहीच करू शकत नाही. अशा पद्धतीची एक हताशा सुद्धा याच महाराष्ट्रात आपण अनुभवलेली आहे. ज्या सफाई कामगारांच्या बाबतीत कोणी बोलायलाही तयार नसतं, बघायलाही तयार नसतं, त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्यालाही किळस येते आणि आपण पुढे निघून जातो नाक दाबून, नाक मुठीत धरून. त्यांचं जगणं काय आहे ते सातत्याने मांडण्याचं काम दादांनी केलेलं आहे. देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेलं आहे. आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अनेकांनी अनेकदा मांडलंय की भारताकडे चंद्रावर जाण्याचं तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे, मात्र गटारात मशीन सोडून ते गटार साफ करण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध असताना ते इम्प्लिमेंट करण्याची मानसिकता नाहीये. आजही मॅनहोलमध्ये माणसाला उतरवावं लागतं. ही परिस्थिती आहे
आपण वास्तवाचं दर्शन करून दिलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. यानंतर मी या ठिकाणी उपस्थित असलेले संजीव सोनपिंपरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि प्राचार्य सुनील वाकेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. या सर. जय भीम मित्रांनो. अपेक्षित नव्हतं ॲक्च्युली मी आज बोलणार म्हणून. ऑल्वे सरांनी काही गोष्टी आपल्याला त्यांनी मेन्शन केलं आहे की कसल्या प्रकारे आपल्या समाजाचं डिस्क्रिमिनेशन होत आलेलं आहे. आता माझा असा एक प्रश्न, काही मित्र माझ्या फील्डमधले, आर्ट फील्डमधले, ते एक प्रकारे जेव्हा रिस्पॉन्ड करतात की आय फील शॅटर्ड, अशा पद्धतीनं ते रिस्पॉन्ड करतात. मला असं विचारायचं आहे आपल्या समाजाला आणि पूर्णच समाजाला की कॅन द ऑपरेसर बी अदर्ड? हा माझा एक प्रश्न आहे समाजाला. हा जो वी डोंट वॉन्ट युअर पिटी, आम्हाला तुमची दया नको आहे. आय वॉन्ट यू टू गो अँड आस्क युअर पीपल वाय डू यू डिस्क्रिमिनेट, असा मी समाजाला हा प्रश्न टाकतो. आम्हाला तुमची दया नको, आम्ही हे जे काही आहे ते फोर्स्ड आहे, लादलेलं आहे, आमच्या चॉईसचं नाही आहे ते. हाच माझा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने क्रांती प्रतिक्रांती हे पुस्तक जरूर वाचावं. त्याच्यातून बरंच काही चांगला बोध घेण्यासारखं आहे. आणि विद्यार्थी आता हा फेस्टिवल करत आहेत आणि आय बिलीव्ह माझा जो समाज आहे तो माझ्याच समाजामध्ये एक प्रकारे मला कॉन्शियसनेस दिसते जे बाकीच्या समाजामध्ये टोटली ॲबसेंट दिसतं आणि मला त्याचा खूप अभिमान पण आहे. अँड आय वॉन्ट माय पीपल टू लर्न दिस लँग्वेज. आय वॉन्ट माय पीपल टू बी एबल टू स्पीक इन इंग्लिश, रीड, एक्सप्रेस देमसेल्व्स. हे खूपच जरुरी आहे, पर्यायच नाही आहे. बस हे महत्त्वाचं होतं. एक चित्रकार म्हणून माझे जे चित्र आहेत ते मी जे बोलतो किंवा जसं विचार करतो त्यावरच आधारित आहे. मी आता जवळपास 27-28 वर्षापासून या फील्डमध्ये आहे आणि आधीसुद्धा कॉन्शियसली जरी नाही पण माझ्या कामामध्ये एक अंडरलाईंग फोर्स जो होता तो रेझिस्टन्सचाच होता. म्हणजे आधी मी कन्झ्युमरिझम, मटेरियलिझम, कॅपिटलिझम याच्यावर रिफ्लेक्ट व्हायचो, पण आज मी खूप असं अझर्टिव्ह पद्धतीनं आंबेडकराईट थॉटला घेऊन मी माझं काम करतोय. असाच माझा परिचय आहे. बस एवढंच. जय भीम. धन्यवाद. यानंतर मी सचिन निकम यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. दरवर्षी आपण या फेस्टिवलमध्ये 2 पुरस्कार देत असतो. एक नागसेन गौरव पुरस्कार असतो जो चळवळीमध्ये ज्याने हयात काम केलेलं आहे, समाजासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे, त्यांना हा लाईफटाईम अचिव्हमेंट सारखा पुरस्कार दिला जातो. आणि दुसरा मिलिंद गौरव पुरस्कार जो वेगवेगळ्या क्षेत्रात सध्या कार्यरत असलेली जी माणसं चांगलं काम करतायत त्यांना एक प्रोत्साहन म्हणून, त्यांच्या कामाची दखल म्हणून या ठिकाणी दिला जातो. मी सचिन निकम यांना विनंती करतो की आज त्यांनी नागसेन मिलिंद गौरव पुरस्काराचे जे मानकरी आहेत त्यांचे नावं या ठिकाणी जाहीर करावेत. या ठिकाणी आज शैक्षणिक क्षेत्रातल्या 2 मान्यवरांना आपण मिलिंद सन्मान पुरस्काराने गौरवणार आहोत. मी प्राचार्य आदरणीय मगरे सर, त्याचप्रमाणे उपप्राचार्य आदरणीय KN बनसोडे सर, या 2 व्यक्तींची नावं आज या ठिकाणी मिलिंद सन्मान पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक योगदानासाठी देण्यात आलेली आहे. आदरणीय प्राचार्य KN बनसोडे सर हे मिलिंद महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कर्षामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी आज देशप्रदेशामध्ये शिक्षण घेत आहेत आणि आमच्या
संयोजन समितीचे सदस्य प्राध्यापक प्रबोधन बनसोडे यांचे ते वडील आहेत. आणि सरांना म्हणजे ज्यावेळी आम्ही कॉलेजला शिकत होतो तेव्हापासून आम्ही सरांचं काम बघत आलेलो आहे. अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून, ज्यांची शिष्यवृत्ती उशीर आली, ज्यांना परीक्षेला फीस नाही आहे, अशा अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आदरणीय मगरे सर हे देखील आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. विविध ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. ते अध्यापक महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते आणि सोबतच विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातल्या या 2 मान्यवरांचा गौरव आज या ठिकाणी आम्ही करत आहोत. मी आदरणीय KN बनसोडे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. आपला संयोजन समितीच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि वर्ष 90 नागसेन फेस्टिवल जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहे त्यांनाही अभिवादन करतो आणि मी माझे 2 शब्द आपल्यासमोर मांडतो. खरं म्हणजे माझ्या हातामध्ये हा एक कागद आहे. हा कागद मी यासाठी ठेवला कारण कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागे काही कारण असतं. अँड द थिअरी ऑफ कॉझेशन इज द मेन कंट्रीब्युशन ऑफ लॉर्ड बुद्धा. या जगामध्ये जर सर्वात मोठं योगदान जर बुद्धांचं काय असेल तर त्यांनी कार्यकारण भाव हा सांगितलेला आहे. कार्यकारण भाव एक तर्क हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि कार्यकारण भावाशिवाय कोणताही परिणाम होत नाही. आता हा कागद माझ्या हातामध्ये असण्याचं कारण असं की एक आत्ता सरांनी सांगितलं, जे चित्रकार आहेत त्यांनी, की वन मस्ट ट्राय टू स्पीक इन इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज द मिल्क ऑफ टायग्रेस. आणि जो ते हे प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, आपल्यासमोर जी काही मंडळी बसलेली आहे ही सर्व अत्यंत विद्वान आहेत, विचारवंत आहेत. आणि माझ्या मते मी तर असे म्हणेन की जसं आमच्या मानसशास्त्रामध्ये विचाराच्या संदर्भामध्ये देर आर 2 टाईप्स ऑफ थिंकिंग. वन इज कन्वर्जंट थिंकिंग अँड अनदर इज डायव्हर्जंट थिंकिंग. दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ डायव्हर्जंट थिंकिंग. बिकॉज डायव्हर्जंट थिंकिंग इज द बेस ऑफ क्रिएटिव्हिटी. आणि ही सर्व क्रियाशील मंडळी आहेत. क्रियाशील मंडळीच्या पाठीमागे डायव्हर्जंट थिंकिंगच असतं. आणि हे सर्व करत असताना माझा तोल जाऊ नये म्हणून माझ्या हातामध्ये हा कागद आहे. त्यावर मी असं लिहिलेलं आहे की फेंट इंक इज बेटर दॅन स्ट्रॉंग मेमरी. याचा अर्थ असा की
तुम्हाला भाषण करताना कुठे तुम्ही डिरेल होत असाल, तुमचा वेळ वाया जात असेल, तुमची लॉस मेमरी होत असेल, कारण आता माझं वय या 1 तारखेला 78 पूर्ण करून 79मध्ये जातो सो देर आर पॉसिबिलिटीज ऑफ अल्झायमर. म्हणजे 60च्या 65 वर्षांपासून म्हाताऱ्या माणसाला अल्झायमरचं विक्टिम व्हावं लागतं आणि होत असतो, आणि हे असं होणे म्हणून हा हातामध्ये कागद आहे. असो, तर ह्या अशा मंगल प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भिकू नागसेन यांचे स्मरण करावं असं मला वाटतं. नव्हे, ते करणं आवश्यकच असतं, कारण त्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की या जगामध्ये सर्वज्ञ असं कोणीच नाही. सर्वच ज्ञानी असतात, मान्य आहे, परंतु सर्वज्ञानी असं कोणीच नसतो. कालच मी मॅलिया बेनेट्टी यांचं एक वाक्य ऐकलं, फार सुंदर वाक्य बघा. ते असं म्हणतात की परफेक्शन इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ पॉलिश्ड मिस्टेक्स. परफेक्शन इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ पॉलिश्ड मिस्टेक्स. म्हणजे यासाठी कुणी असा दावा करू नये आणि बोलायला घाबरू नये की मला परफेक्ट नाही, माझ्यासमोर परफेक्ट मंडळी बसलेली, मला कसं बोलता काय नाही. थोडक्यात बाबासाहेबांविषयी मी एकच 2-3 शब्दामध्ये हे सांगेन, कारण त्याचं असं की हे जे नागसेनवन आहे किंवा हा जो परिसर आहे, ही सर्व बाबासाहेबांची देणगी आहे. त्यांनीच हे साम्राज्य या ठिकाणी उभारलेलं आहे. भारती KS 1990 एन्सायक्लोपीडिया ऑफ इमिनेंट थिंकर्स पॉलिटिकल थॉट्स ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर पेज नंबर 20 यावरती असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय जॉन डुई. जॉन डुई हे बाबासाहेब आंबेडकरांचे कोलंबिया विद्यापीठातील एक गुरुवर्य. आणि हे जॉन डुई जे आहेत हे कार्यवादी, प्रॅग्मॅटिस्ट. त्यांना असं वाटायचं की लर्निंग बाय डुईंग, केवळ थिअरिटिकल शिक्षणाला काही अर्थ नाही, काहीतरी करा. बिकॉज ओनली एज्युकेशन इज नॉट द प्रिपरेशन फॉर फर्दर लाईफ. उद्याच्या जीवनासाठी शिक्षण हे नाही. एज्युकेशन, टेकिंग एज्युकेशन ऑर लर्निंग इज इट सेल्फ अ लाईफ. तुम्ही जे शिकता, घेता, करता तेच तुमचं हे आहे. आणि मग ह्या विचारसरणीमुळे बाबासाहेब प्रेरित झाले. जॉन डी वॉज द ॲक्टिव्हिस्ट, प्रॅग्मॅटिस्ट. आणि त्यामुळे बाबासाहेबांनाही असं वाटलं की बाबासाहेब उत्तम शिक्षक होते, याविषयी वादच नाही. आता मी शिक्षक पेशातलं, मला मी तत्त्वज्ञान 50 वर्ष शिकवलेलं आहे, आता माझं 30 वर्षापासून हे झालेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की तत्त्वज्ञानाचे 3 बेसिस असतात, ऑन्टॉलॉजी, एपिस्टेमॉलॉजी अँड ऑक्झिओलॉजी. तर त्याच्यामध्ये एपिस्टेमॉलॉजी ज्ञान साधना कशी करायची, तर केवळ ज्ञान साधना ही वर्गात शिकून चालत नाही. मेअर टीचिंग इन क्लासरूम इन नॉट द प्रोपगेशन ऑफ एज्युकेशन, हे नाही. मग काय करायचं, यू हॅव टू ओपन द इन्स्टिट्यूशन. ओपनिंग ऑफ अन इन्स्टिट्यूशन इज द क्लोजिंग ऑफ डोअर्स ऑफ मेनी प्रिझन्स. तुम्ही एक जर शाळा उघडली, तुम्ही अनेक तुरुंगाची दारे बंद करू शकता आणि अनेक माणसं हे करू शकता. आणि मग बाबासाहेबांच्या मनात आलं की आपणही एक प्रकारची संस्था स्थापन करावी. आणि 1945-46च्या दरम्यान त्यांनी पीपल्स एज्युकेशन नावाची सोसायटी नावाची त्यांनी काय केली की संस्था उभारलेली आहे. आणि त्यानंतर आपले शंकरराव खरात जे या विद्यापीठाचे आणि पुणे विद्यापीठाचेही कुलगुरू राहिलेले आहेत, त्यांना काही पत्र बाबासाहेबांनी पाठवली होती. त्यामध्ये शंकरराव खरात असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्र यानुसार इन जून 20, 1950 ही स्टार्टेड मिलिंग कॉलेज इन औरंगाबाद, लेटर ऑन दॅट डेव्हलप इन टू आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अँड फॅकल्टी ऑफ लॉ. हे बाबासाहेबांचं एक कॉलेज स्थापन केलं आणि त्याचं रूपांतर पुढे 3-4 याच्यामध्ये झालं. 3-4 याच्यामध्ये झालं की बाबासाहेबांना असं वाटत होतं की माझी ही संस्था जी आहे ही कायम शाश्वत राहिली पाहिजे. केवळ चांगलं शिक्षण दिलं तरच माणूस पुढे, कारण बाबासाहेब म्हणजे सिम्बल ऑफ नॉलेज म्हटल्यावर प्रश्नच नाही आहे. शिक्षणावर, ज्ञानावर त्यांचं फार मोठं हे होतं. त्यानंतर औरंगाबादमध्ये 1 सप्टेंबर 1951 रोजी भारताचे भूतपूर्व पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते कोनशिला समारंभ संपन्न झाला आणि याला हैदराबादचे निजामही उपस्थित होते. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते असे होतात. आणि बाबासाहेबांनी केवळ संस्था स्थापन केली नाही, तर तिच्या भवितव्यासाठी योग्य नियमावली, योग्य शिक्षक, एक आस्थावान प्राध्यापक, प्राचार्य असावा असं त्यांना वाटत होतं. आणि अशा प्रकारची प्राध्यापक मंडळी त्यांनी या ठिकाणी नेमली होती. विशेषतः औरंगाबादच्या महाविद्यालयामध्ये, मग ते आर्ट असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा आता त्यानंतर निर्माण झालेलं विधी महाविद्यालय असेल, त्यामध्ये त्यांनी बऱ्याच प्रकारची अशी मंडळी त्यामध्ये स्थापन केलेली आहे. कारण बाबासाहेबांना हे सर्व विचार करण्याचा पाठीमागे एक भीती होती. तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर JP नाईक
द एमिनेंट स्कॉलर अँड एज्युकेशनिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट यांनी एक द लॉ ऑफ इन्स्टिट्यूशन किंवा संस्थेविषयीची एक सिद्धांत थिअरी अशी मांडलेली आहे आणि ती थिअरी अरुण शौरी पत्रकार आणि भारतीय केंद्रीय मंत्री यांनी त्याचं उद्धृत केलेली. ते असं म्हणतात की टू सॉल्व प्रॉब्लेम वी इस्टॅब्लिश institution. To solve problem, we establish institution. After some years, we realize is that the problem is yet to remain unsolved. The problem is remain yet to unsolved. But on the contrary, the institution that you have established to solve the problem is become the problem. आणि असं होता कामा नये हा भाव असं त्याचा पाठीमागचा हेतू होता आणि असं होतं त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट अशी की नागसेन भिक्खू नागसेन यांच्याविषयी थोडंसं आता ते आपल्या सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही, परंतु आता या परिसरात आलोच आहोत तर सांगायला हरकत नाही की 150 BCच्या काळामध्ये हे राहिलेलं. आजकाल बघा इंग्रजांनीसुद्धा काही गोष्टी कशा अडॉप्ट केलेल्या किंवा हाऊ दे कन्वर्ट हाऊ दे चेंज. त्यांनी आता अगोदर BC आणि AD असं आपण म्हणायचो. विशेषतः मी इतिहासाचा प्राध्यापक, इतिहासामध्ये मी MA केलेला आहे, तर त्यामध्ये BC आणि AD हा तो परवडीचा शब्द होता कालगणनेसाठी, पण आता त्यांनी तो सुद्धा बदललेला आहे. दे हॅव कन्वर्ट दॅट इंटू CE कॉमन इरा. कॉमन इरा AD BC म्हणजे बिफोर क्राइस्ट आणि AD म्हणजे ॲना डोमेन, की हा जो ख्रिश्चनाच्या थोडंसं डॉमिनन्सचा भाग होता तो त्यांनी त्यात काढून टाकला. कारण शिक्षणावरती कुणाचंही डॉमिनन्स नको, शुद्ध शिक्षण हे शुद्धच पाहिजे. आणि त्यासाठी आता त्यांनी सुद्धा CE किंवा BCE बिफोर कॉमन इरा अँड आफ्टर कॉमन इरा अशा प्रकारे त्यांनी कॉमन इरा हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर हे जे नागसेन हां बरं 1-2 मिनिट फक्त ठीक आहे. मी फक्त आता या ठिकाणी एकच मला सांगण्यात आलं, कारण मी विचारलं होतं की मी इथे येऊन काय सांगू, तर म्हणते ठीक आहे आता जास्त मागे जाणार नाही, फक्त या ठिकाणी मला काय मिळालं तेवढं सांगतो 1-2 मिनिटामध्ये. आणि असं एक की खरं म्हणजे ही भूमी जी आहे तुम्ही ह्युमन कॉन्झर्वेशन हा शब्द ऐकला असेल, तर एक ह्युमन कॉन्झर्वेशन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन, सॉईल कॉन्झर्वेशन, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन याप्रमाणे मनुष्य संधारणसुद्धा करायला पाहिजे. आणि ही अशी भूमी आहे जसं आता मला ओलवी सरांनी सांगितलं की तिची एनर्जेटिक, दिस लँड इज फुल ऑफ एनर्जी, सुखवती लँड, जसं बुद्धाच्या याच्यावर सांगितलेलं तसं. तर याप्रमाणे ह्या भूमीमध्ये एनर्जी झाली पाहिजे आणि हे सर्व याच्यामध्ये झालं पाहिजे. मला इथं काय मिळालं तर मित्र हो, आता मी थोडंसं म्हणजे माझं 66-67ला माझं पदार्पण या ठिकाणी झालं. मेरीन सायन्स कॉलेज त्यावेळेस अस्तित्व होतं. डॉक्टर ML शहारे प्राचार्य होते आणि मी PUCला त्यावेळेस प्री युनिव्हर्सिटी कोर्स नावाचा कोर्स असायचा, त्यावेळेस मी इथं दाखल झालो ते सोडलं. त्यानंतर मला प्राचार्य आले MA शिंदे, काल परवा त्यांचा 11 पूर्ण म्हणून पेपरला फोटो वगैरे बघितलेला आहे. तर अशा ह्या 2 प्राचार्याच्या हाताखाली माझं काही सुरुवात झाली. डांगरे सर, पटवर्धन ज्यांना आपण फिजिक्स केमिस्ट्री म्हणायचो, नंतर इमानदार सर आणि नवरण मॅडम बॉटनी झुऑलॉजी, त्यानंतर बिलावर सर सोशल स्टडी, म्हणजे अशा तर अनेक याच्या उसरलं. एक माझ्या लक्षात येतं आहे बघा, तुम्ही जर त्यावेळेस कोणी असतील त्यांना हे लक्षात येईल की इथे दाभाडे नावाचे ग्रंथपाल होते आणि कृष्णमूर्ती ब्रह्मशास्त्री नावाचे प्राचार्य इंग्लिशचे प्राध्यापक नुकतेच बदलून गेले, त्या ठिकाणी कृष्णमूर्ती नावाचे आलेले होते. कृष्णमूर्तीचं आणि त्या दाभाडेचं लायब्ररीचं आदान प्रदान. आता कृष्णमूर्ती आम्हाला शिकवत होते नॉन डिटेल, त्यामध्ये त्यांनी एक शिकवायचं होतं की पास्ट पार्टिसिपल, आणि त्यामध्ये त्यांचा शब्द होता की स्टील, स्टोल, स्टोलन. हे सर्व करत असताना त्यांनी काय केलेलं आहे की त्यांना एक उदाहरण द्यायचं होतं क्रियापदाचं तृतीय स्वरूप की कशा प्रकारचं असतं ते, आणि मग ते उदाहरण द्यायचं त्याच्या तोंडातून सहज शब्द पडला. आता बघा जे जुने असतील त्यांना हे ऐकून नक्कीच हसू येईल की मिस्टर दबाडे हॅज स्टोलन अ बुक. प्रवास करणारा आपला मित्र कैलास वाघमारे उपस्थित आहे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला अशा सामाजिक जाणीवेच्या नाटकापासून ते बॉलिवूडच्या अनेक महत्त्वाच्या चित्रपटांपर्यंत मोठ्या स्टारकास्टसोबत कैलास वाघमारे हे नाव जोडलं गेलेलं आहे. कैलास आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी कैलासला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्याचं मनोगत व्यक्त करावं. कैलास वाघमारे, जोरदार टाळ्या. कुठे मध्ये विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी आणि बाबासाहेबांना मानणारे खंदे कार्यकर्ते, सर्वांना जय भीम.
एवढ्या धकाधकीच्या काळामध्ये आणि व्हॉट्सॲप फेसबुक आणि एवढं व्यवधानं असतानाही तुम्ही एवढा काळ सगळेजण इथं थांबलात. खरं तर तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतंय मला. आणि ही सगळी ताकद मला बाबासाहेबांच्या विचारांची वाटते, बाबासाहेबांची ताकद वाटते, ज्यानं सगळी माणसं आपण सगळी इथं आलात. मित्र सिद्धार्थने माझं नाव घेतलंय. खरं म्हणजे मला खूप असं एक मुद्दा घेऊन बोलायचं होतं, पण आता ठळकच बोलूयात. चांदईचं नाव घेतलंय, माझ्या गावाचं जालन्याचं नाव घेतलंय. खरं तर माझी माय मला म्हणायची की बाळा, कलेचा हात धरून चालायला पाहिजे, कला तुला 4 माणसात नेऊन बसवल. मला तेव्हा कळायचंच नाही की हे 4 माणसात नेऊन बसवणं नेमकं काय असतंय. मी आईला प्रतिप्रश्न विचारला तर नाही, पण मी कलेसोबतच माझ्या बापाचं म्हणजे आपल्या सगळ्या बापांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरून चाललो आणि आज खऱ्या अर्थानं 4 माणसात येऊन बसलो. आज मला त्याचं उत्तर मिळालंय. मित्र मी चांदईचा आहे. चांदई ठोंबरी जालन्याच्या जवळ एक छोटंसं गाव आहे, तिथलं आहे. आणि माझ्या कलेचं जे काही भरणपोषण झालेलं आहे सुधारक सर, तर ते माझ्या अंगणात झालेलं आहे. माझ्या अंगणामध्ये सकाळीच पांगुळ यायचा, कुर्र अशी ती गुडगुडी छोटी वाजवत यायचा. पिंगळा म्हणतात त्याला, पिंगळा यायचा. त्याच्यानंतर मसनजोगी यायचा. त्याच्यानंतर एक अल्लाह खरे म्हणत एक फकीर बाबा यायचा. मग एक खंडोबाचं आपला भंडारा लावणारा एक वाघ्या यायचा. आणि दिवसभर हे लोककलावंत माझ्या अंगणात येत राहायचे. आणि त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं माझ्या कलेचं भरणपोषण झालं. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कधी घडायची तुम्हाला माहिती का? अंगणामध्ये माझ्या उंट यायचे. 2 महिन्यातनं, 4 महिन्यातनं, 6 महिन्यातनं असे एकदा उंट यायचे. आणि त्या उंटावरनं मस्तपैकी एक ढोलकी खाली यायची, एक हार्मोनियम खाली यायची. आणि मग त्या उंटावरनं असे लांब लांब केसांवाले एकदम रॉकस्टार टाईप लोक खाली उतरायचे, ज्यांच्या गळ्यामध्ये मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लॉकेट असायचं. ते रायरन जमातीचे लोक. आणि हेच खरे लोक आहे रायरन जमातीचे, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गाण्यातून गावागावातल्या लोकांपर्यंत, आपल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यांच्याकडनंच काहीतरी माझ्यामध्ये झिरपलं. मी जेव्हा कॉलेजला गेलो, गॅदरिंग वगैरे झालं, तेव्हा मी गाणं म्हटलं, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आणि आपल्यासारखे सिद्धार्थ सारखे आणि आपले शिर्के भाऊ सारखे असे कार्यकर्ते आले आणि मोठी फुलांची माळा माझ्या गळ्यात टाकली आणि खाली निघून गेले. पण माझ्या गळ्यात फुलाची माळा घातल्यामुळं माहितीने काय झालं, खालून घोषणा यायला लागल्या. पोरांनी तर घोषणा सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. पण या घोषणा ऐकताच दुसरीकडून घोषणा यायला लागल्या, जय भवानी जय शिवाजी. नेमकं असं काय घडलं? आणि तेवढ्यात 2 गट पडले. 2 गट पडले, डायरेक्ट भांडाभांडी मारामारी सुरू झाली. प्रिन्सिपलची कॅबिन फोडणं, सगळं सुरू झालं. मला कळेच ना की हे नेमकं काय झालं. जो मुद्दा सुधारक सरांनी अगदी सुरुवातीच्याच भाषणात मांडला, हे कुठून येतं? कुठून येतं हे सगळं काही? आगेचं प्रकरण कुठून येतं? कुठून येतं तो विचार, तो थॉट कुठून येतो नेमका? आता परभणीत जी घटना घडली, ताजी घटना आहे, ती कुठून येते? किंवा बीडमध्ये घडली आहे, माणूस आहे, माणूस मेला, कुठल्या जातीचा धर्माचा डझंट मॅटर, माणूस आहे. बाबासाहेबांनी माणसासाठी काम केलंय, तर ते कुठून येतं? तर इथे चित्रकार बसलेले, तर मला एक लोककथा आठवते या निमित्तानं. लोककथा अशी आहे की एक चित्रकार एक चित्र काढतो एका निरागस मुलाचं, खूप निरागस मुलगा, त्याचं चित्र काढतो तो. आणि त्या चित्राची जगभरात वाहवा होते. त्या चित्र खूप मोठ्या किमतीत विकल्या जातं, त्याच्या खूप मोठे प्रदर्शनी भरवल्या जातात. आणि त्या चित्रकाराचं खूप मोठं नाव होतं, खूप नाव होतं. एवढं नाव होतं की त्याला आयुष्यभर काही करायची गरजच पडत नाही. ते एका चित्रावर त्याचं अख्खं आयुष्य निघतं. पण सरत्या शेवटी त्याला असं वाटतं की साला आता आपण आणखी काहीतरी करायला पाहिजे. एका चित्रावर किती दिवस, जाता जाता आणखी काहीतरी करायला पाहिजे. तो तसा विचार करतो आणि विचार करतो का आता काय करायला पाहिजे. तर तो त्याच्या एका जेलर मित्राला फोन करतो आणि मित्राला म्हणतो, जेलर साहेब काही करा, पण मला ना एक असा खुंखार माणूस शोधून द्या, ज्याने खूप काही रेप केलेले, ज्याने दरोडे घातलेले, ज्याने खूप काहीतरी विचित्र वाईट कामं केलेले, असा माणूस मला द्या जो खूपच खुंखार आहे. त्या माणसाचं एकदा मला चित्र काढायचंय, म्हणजे माझं काम संपलं. जेलर म्हणतात सोपं आहे, माझ्याकडे असे बरेच आहेत, पण एक खूपच डेंजर आहे. त्याला आणतात, त्याला बसवतात एका खुर्चीवर, त्या माणसाला समोर बसवतात, खुंखार माणसाला, ज्यानं खूप रेप केलेले आहेत, खूप खून केलेले आहेत, खूप काय काय केलेलं आहे त्यानं आयुष्यामध्ये. अशा माणसाला बसवतात. हा चित्रकार त्याचं चित्र काढतो,
खुंखार चित्र आणि त्याच्या समोर असा पेपर धरतो, म्हणतो बाबा याच्यावर साईन कर, कारण मला हे प्रदर्शनीमध्ये मांडायचंय, तुझा याला काही विरोध नसावा म्हणून. तो खुंखार माणूस ते चित्र असं पुढे धरतो, बघतो त्याच्याकडं आणि धाय मोकलून रडायला लागतो. चित्रकार म्हणतो काय झालं बाबा, तुला वाटत असेल तर मी हे चित्र प्रदर्शनीमध्ये मांडत नाही, लोकांसमोर नेत नाही, पण काय झालंय तुला? तो शांत होतो, पेन घेतो, त्या चित्राच्या खाली सही मारतो आणि त्याला परत देतो. पुन्हा धाई मोकलून रडायला लागतो. चित्रकार म्हणतो बाबा हे चित्र मी काही करत नाही, याचं हे तुलाच ठेव, पण मला फक्त एवढं सांग की तू का रडतोयस? तो माणूस म्हणतो साहेब, तुम्ही ज्या निरागस मुलाचं चित्र काढलं होतं ना, तो मीच आहे हो. कुठून येत आहे सगळं? कोणी बनवलं त्याला तसं? हे आपल्यातूनच येतं, हे बनतं, हे झिरपतं, हे कुजतं आणि मग यातून काहीतरी होतं तयार. तर ते वेळीच रोखलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे. त्याच्यासाठी काय आहे तर जिथे बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने पिंपळ लावला, त्या पिंपळाखाली सगळ्यांनी एकत्र होणे, मग हे होणार नाही. जेव्हा मी स्वतःच्या आयुष्याकडे बघतो, जसं सुरुवात केली की चांदैतून आलो, माझ्या तिथून आलो, आणि मग या सगळ्या घटनांकडे बघितल्यावर, स्वतःकडे बघितल्यावर मला एक माझे मित्र आहेत संभाजी भगत, त्यांची कविता आठवते. मला वाटतं सगळे खूप सिरियस झालेले आहेत, तर ही कविता त्यांच्यासाठी जरा मी सगळ्यांसमोर ठेवतो. जीव एकटा एकटा तिच्या वाटनं धावला, तिच्या वाटनं धावला, वाट यशीत आडली, काटा नाजूक घावला, वाट यशीत आडली, काटा नाजूक घावला. तिच्या रुंद भाळावर, तिच्या रुंद भाळावर एक बांधल त्वरान, एक बांधल त्वरान, कसा आषाढ सरला, कस फुटल धरान, कसा आषाढ सरला, कस फुटल धरान. तिच्या वाटावर किती झर पाण्याचं आटल, झर पाण्याचं आटल, एका फकीराच्या डोळी तळ पाण्याचं साठल, एका फकीराच्या डोळी तळ पाण्याचं साठल. काय हुंदक हुंदक, काय हुंदक हुंदक, शेतात शेतात पेरल, शेतात शेतात पेरल, ओला पदर डोळ्याला तिला बांधन घेरल, ओला पदर डोळ्याला तिला बांधन घेरल. तिनं मोडावं कुपार, तिनं पहावं सपान, तिनं मोडावं कुपान, तिनं पहावं सपान. काय प्रीती हसल मोजू कोणत्या मापान, काय प्रीती हसल मोजू कोणत्या मापान. तिचं बोलणं उदास, तिचं हसणं उदास, तिचं बोलणं उदास, तिचं हसणं उदास. जसा डंख मारी साप कुण्या आईच्या दुधास, जसा डंख मारी साप कुण्या आईच्या दुधास. असं दळण जिन्याचं, आपल्या सगळ्यांचं काय तर असं दळण जिन्याचं, जात्या जात्यात मावना, जात्या जात्यात मावना. ओढी आला ओवी आडली पाटला, तिचा सुरग वसना, ओवी आडली पाटला, तिचा सुरग वसना. काही शहरातल्या ओव्या आणि त्या खूप इंटरेस्टिंग आहे. त्या अशा आहेत की अशी शहरातल्या यशीतनं वय पावलाची घाई, अशी शहराच्या यशीतनं वय पावलाची घाई. पाना फुटता फुटता तुटे लेकराची आई, पाना फुटता फुटता तुटे लेकराची आई. तुझा नागरी पारवा, तुझा नागरी पारवा, यंत्र यंत्रातून रडे, यंत्र यंत्रातून रडे. पाखरानी पाखराचे कसे उचलावे मढे, पाखरानी पाखराचे कसे उचलावे मढे. तुझा
संग माझा रंग चौकात चौकात सांडला, तुझ्या संग माझा रंग चौकात चौकात सांडला, माझ्या घामाचा तमाशा पृथ्वी थिएटरात चालला, माझ्या घामाचा तमाशा पृथ्वी थिएटरात चालला, काय भाव तुझं माझं, काय भाव तुझं माझं, मन भावी देणं घेणं, मन भावी देणं घेणं, कसं डांबरी रुजल हे शाळवाचं बियन, कसं डांबरी रुजल हे शाळवाचं बियन, तुझ्या पाळवी बागांची अशी उलटली फुल, अशी उलटली फुल, जन हात पुढं केला त्याचा कन्नी द्वारा गुल्ल, जन हात पुढं केला त्याचा कन्नी द्वारा गुल्ल, फुटपाथ माझा नाही, बरोबर झाले, फुटपाथ माझा नाही, अरे नाही रेल्वे ठेसान, नाही रेल्वे ठेसान, काल मिळाली भाकर नाही मिळालं बेसन, काल मिळाली भाकर नाही मिळालं बेसन, आशी गावाच्या येशीतनं मुद्द्यावर आलो होता, आशी गावाच्या येशीतनं आली चालत व जात, आली चालत व जात, गाडी सुटता सुटता तिनं विचारली जात, गाडी सुटता सुटता तिनं विचारली जात, गाडी सुटता सुटता तिनं विचारली जात. ठीक आहे, चला जय भीम. धन्यवाद कैलास. अतिशय मार्मिक भाष्य या ठिकाणी करून संभादादाच्या त्या कवितेच्या माध्यमातून या समाजाचं जगणं, एक प्रकारे समाजाचा एक्सरे या ठिकाणी तू मांडलेला आहे. आणि या सगळ्या भावना, या सगळ्या गोष्टी घेऊन आपण जगत असतो. मगरे सर बोलून गेले की इन्स्टिट्यूशनल वर्क किती महत्त्वाचं असतं प्रश्न सोडवण्यासाठी. बाबासाहेबांनी ही संस्था जेव्हा उभारली ती त्याच उद्दिष्टातून उभारलेली आहे की इथे शिक्षण मिळत नाही म्हणून गुलामी जी आहे, अज्ञानातली गुलामी, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ती संस्था उभारली. पण ज्यांना आपल्याला त्या गुलामीतच खितपत ठेवायचंय त्यांनी या संस्थेला सगळ्या पद्धतीनं बंद पाडण्याचा चंग बांधलेला आहे. इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी विनंती करेल की बाबासाहेबांनी लावलेली ही जी रोपटं आहे आज त्याचं मोठं वटवृक्ष व्हायला पाहिजे होतं, पण कुठेतरी त्याची वाढ खुंटून त्याचा बोन्साय केला जातोय. असं होत असताना ही पीपल्स एज्युकेशन सोसायटी वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. आणि हे करत असतानाच अशा पीपल्स एज्युकेशन सोसायटी गावोगावी नव्याने कशा उभा राहतील याचा सुद्धा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हे संस्थात्मक काम उभा करण्याची प्रेरणा या भूमीतून आपण घेऊन जावं ही या ठिकाणी मी विनंती करतो. सचिनराव, पुरस्काराची जर काही नावं असतील तर ती या ठिकाणी जाहीर करा आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोपाकडे जाणार आहोत. मागच्या वर्षीपासून आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या नागसेनोन भूमीमध्ये ज्यावेळी हे महाविद्यालय सुरू केले त्यावेळी सर्वांगाने हा विद्यार्थी इथला सक्षम झाला पाहिजे, तो प्रत्येक कलेमध्ये प्रत्येक विषयामध्ये निपुण झाला पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना, म्हणजे अक्षरशः बाबासाहेबांनी ही संस्था उभारत असताना निजाम सरकारकडनं कर्ज काढलं, अनेक गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेला उभ्या करण्यासाठी केल्या. आणि हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या विद्यार्थ्यांना कुठलीच कमी पडू नये याच्यासाठी ज्यावेळी या देशामध्ये शिष्यवृत्ती नावाचा प्रकार नव्हता त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेमध्ये ज्या पहिल्या 2 विद्यार्थिनी शिकायला आल्या तर त्यांना स्वतःची पदरमोड करून बाबासाहेब आंबेडकर त्यांना शिष्यवृत्ती द्यायचे. 2च विद्यार्थिनी होत्या, एक द्रौपदी बागुल आणि एक नाव मला आठवत नाही, पण या 2 विद्यार्थिनी ज्या बाबासाहेब आंबेडकरांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर आम्हाला शिकायचंय पण आमची परिस्थिती नाहीये आणि शहरात येऊन राहायचं म्हणलं तर आमच्याकडे पैसे नाहीयेत. तर त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी या दोन्ही विद्यार्थिनींसाठी 25 रुपयाची शिष्यवृत्ती सुरू केली होती. अशी परिस्थिती असताना बाबासाहेब आंबेडकरांनी या परिसरामध्ये
हे जे सभागृह आपल्या समोर आहे, सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह, हे सभागृह मराठवाड्यातलं पहिलं सभागृह आहे की ज्या ठिकाणी चळवळीचे उपक्रम राबवले जात होते. यापूर्वी मराठवाड्यात कुठलंही सभागृह अस्तित्वात नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी कलेच्या शिवाय आपली चळवळ आपल्याला पुढे नेता येणार नाही, चळवळीच्या शिवाय, कलेच्या चळवळीच्या शिवाय आपल्याला आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवता येणार नाही. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य आदरणीय म.भी. चिटणीस सर यांना युगयात्रा नाटक लिहायला लावलं. आणि त्या नाटकाचा प्रयोग हा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन केलं त्यावेळी त्या नाटकाचा प्रयोग म्हणजे मला वाटतं की तो या देशातला एक वर्ल्ड रेकॉर्ड असावा. कारण त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांसोबत 5 लाख लोकांनी धम्मदीक्षा घेतली होती, 5 लाखापेक्षा अधिक लोकांनी धम्मदीक्षा घेतली होती. आणि त्या सगळ्या लोकांच्यासाठी युगयात्रा नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आलेला होता. आणि त्याचं स्मरण म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून जी आपली माणसं सिने क्षेत्रामध्ये किंवा चित्रपट निर्मितीमध्ये काम करतात आणि समाजाचा आशय लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात, अशा चित्रपट निर्मितीसाठी, अशा चित्रकृतीसाठी आपण युगयात्रा पुरस्कार सुरू केलेला आहे. आणि तो युगयात्रा पुरस्कार मागच्या वर्षी आदरणीय रुपेश परतवाग यांच्या फिल्मला आपण दिला होता. यावर्षी आपण 2 चित्रपटांची निर्मिती जी झालेली आहे त्या चित्रपटांना हा पुरस्कार देत आहोत. त्याच्यामध्ये एक आहे सांगळा नावाची चा चित्रपट आहे आणि एक दुसरा पाखर नावाचा लघुपट आहे. हे दोन्ही चित्रपट अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक शॉर्ट फिल्म म्हणून त्याचं वेगळं महत्त्व आहे. आणि सांगळाच्या विषयी जर सांगायचं झालं तर नुकताच संत तुकाराम आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 हा सांगळाला जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाचे पुरस्कार या चित्रपटासाठी जाहीर झालेले आहेत. या चित्रपटाचा जो लेखक आहे तोही आमच्यासारखा या नागसेनवन परिसरातला या विद्यापीठातला विद्यार्थी आहे की ज्याला आता म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी स्वतःचं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने निर्माण केलंय असे सांगळा या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आदरणीय रावबा गजमल यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की बीड सारख्या बीड मधल्या एका खेड्यातून हा रावबा गजमल नावाचा विद्यार्थी नागसेन वनामध्ये आला, विद्यापीठ परिसरामध्ये आला आणि त्यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला. अनेक चित्रपट रावबा गजमल यांनी निर्माण केले आणि सांगळा हा एक चित्रपट आता बऱ्यापैकी सगळ्याच व्यासपीठावरती सांगळाचं कौतुक होत आहे. मी रावबा गजमल सर आणि त्यांच्या टीमला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्या सर्व टीमला विनंती करतो की आपण सर्वांनी मंचावर यायचं आहे. कारण हा एकटा हा पूर्ण सांगळ्याच्या टीमचा सन्मान आहे आणि हा सांगळ्याच्या टीमचा पुरस्कार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी येऊन हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती करतो. सेवानिवृत्त अधिकारी HB तायडे हे खास या फेस्टिवलसाठी दरवर्षी वेळ काढून उपस्थित राहत असतात. त्यांच्या या उपस्थितीचं विशेष कौतुक म्हणून आम्ही संयोजन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करायचं ठरवलंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि सुधारक दादा उलवे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. मी जे सुरुवातीला बोललो की या मातीशी नाळ घट्ट असलेले माणसं हे कुठेही असले, अगदी दिल्लीला स्थायिक झालेली सुद्धा अनेक मंडळी ही मुलाबालांना घेऊन इथे या फेस्टिवलसाठी येत असतात.
मी ताडे सरांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. अध्यक्ष निवृत्त सहाय्यक पोलीस महानिरीक्षक मुंबई माननीय यशवंतजी भटकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या आजच्या उद्घाटन सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप या ठिकाणी करावा. उपस्थित बांधवांना माझा जय भीम. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या परिसरात आज तुम्ही मला इथं बोलवलं. मला बोलवायचं एकच कारण होतं की माझ्या वडिलांनी जी डॉक्टर आंबेडकर, महापुरुष डॉक्टर आंबेडकर यांच्यावर जी डॉक्युमेंटरी काढलेली आहे ती दाखवा. मला भाषणाची मला सवय नाही किंवा मी कधी केलेलं नाही आहे, पण एवढी डॉक्युमेंटरीची जगात सगळ्या भाषेमध्ये ती हे झालेली आहे, भाषांतरित झालेली आहे. आणि भारतातील एकमेव, जगातील एकमेव अशी ही महापुरुष डॉक्टर आंबेडकर ही डॉक्युमेंटरी दाखवा, ही मी ज्यांनी मला इथं बोलवलं, आवर्जून बोलवलं, या सर्वांना मी अगदी विनंती केलेली होती. पण काही तांत्रिक कारणामुळे ते झालेलं नाही. काही पुस्तकं मी मागवली होती की माझ्या वडिलांनी ही डॉक्युमेंटरी कशी काय तयार केली, आणि अतिशय गरिबीत, दारिद्र्यात असलेले, कसे तरी जगत असलेल्या माझ्या वडिलांनी आपले मुंबईतील घर, छापखाना हे सगळं विकून शेवटचं त्यांचं अंतदर्शनाची फिल्म घेऊन ठेवलेली होती 1956 साली. फार मोठा हा एक हे आहे, विषय आहे. पण एका कोल्हापुरातील अति ग्रामीण भागातील एका अत्यंत तळागाळात, हे आपण सगळेच तळागाळातले आहोत त्यामुळं असं काय बोलता येत नाही, पण शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये त्यांच्या जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं जसं शिक्षणाचं रोपटं लावलेलं आहे आणि आज एवढं मोठं झालेलं आहे, अशा कोल्हापुरात माझ्या वडिलांनी अतिशय गरिबीमध्ये हे करून शिक्षण घेऊन ते आपलं जीवन बनवण्यासाठी मुंबईत आले. बरेच पुस्तके त्यांनी लिहिली, भारतातील जातीभेद आणि त्यावर उपाय, खूप चांगले वैचारिक ग्रंथ त्यांनी हे केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते खरोखर एक अज्ञात असलेले शिष्य होते असंच म्हणता येईल. आणि ज्यावेळा 1956 साली डॉक्टर बाबासाहेब वारले त्यावेळा ते एका सिनेमाचं काम करत होते ह्याच्यामध्ये, मुंबईमध्ये, दादरमध्ये. ज्यावेळा शो येणार होतं त्यावेळा त्या स्टुडिओच्या मालकांना, केदार शर्मा नावाचे मोठे निर्माते होते, त्यांना म्हटले डॉक्टर बाबासाहेबांचं शो यायला लागलेलं आहे आणि ह्याचं शूटिंग करणं आवश्यक आहे. तर ते म्हटले अरे हमें क्या उसका पडा है, वो तो तुम्हारा अछूतों का लीडर है. माझ्या वडिलांनी काही बोलले नाहीत. ते गेले आपले पहिला छापखाना आपलं दादरच्या नायगाव भागात असलेला छापखाना गहाण ठेवला. त्यानंतर 6 तारखेला ज्यावेळा ते शव आलं त्यावेळा त्यांची अशी महाभयानक आणि अशी भारतात अशी किंवा देशात अशी पहिलीच अशी झालेली या अंत्ययात्रेचं शूटिंग त्यांनी याची डोळे म्हणजे याची केलं त्यांनी. आणि हे सगळं होऊपर्यंत त्यांच्याकडे सगळं पैसा संपून गेला. परत त्यांनी आपलं घर विकलं, हे केलं. शेवटी मुंबईतून ते नेसत्या कपड्यानिशी बाहेर पडले. ते काय पिक्चर काय पुरं झालं नाही. पिक्चर पुरं म्हणजे जास्तीत जास्त 30 मिनिटाची ती डॉक्युमेंटरी होती जी बाबांनी घेऊन ठेवलेली होती. पुढे 1970-71 ज्यावेळा माझे वडील एक सामाजिक क्षेत्रात एक चांगला मान्यवर म्हणून उभे असताना महाराष्ट्र शासनाचे काही डॉक्युमेंटरीज वगैरे करायचे, आपण न्यूज रील वगैरे म्हणायचो, असे न्यूज रील वगैरे करत असताना त्यांनी आपलं तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईकांना सांगितलं की सगळ्यांच्यावर तुम्ही डॉक्युमेंटरी काढतात, ज्यांनी आपल्याला देशाला संविधान दिलं, ज्या माणसांनी माणुसकी दिली,
आपल्या माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला सरकारला का होत नाही ध्यान की बाबा एखादी त्यांची डॉक्युमेंटरी करावी. त्यांनी म्हटले बाबा नामदेवराव कोण करणार आहे, तर ते म्हटले मी करतो, मी यांचं शूटिंग घेऊन ठेवलेलं आहे काय. आणि त्यांनी ती महापुरुष डॉक्टर आंबेडकर ही डॉक्युमेंटरी 20 मिनिटाची तयार केली. महाराष्ट्र शासनातर्फे ती सगळ्या देशातील सगळ्या भाषेत हे झाली, डब झाली. त्यानंतर परदेशात ती गेली. आज फक्त एवढी एकच डॉक्युमेंटरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण अशी महाराष्ट्र शासनानं माझ्या वडिलांनी जी केलेली आहे, तयार निर्मिती केलेली आमच्या वटकर प्रोडक्शनने केलेली आहे, ती दाखवली जाते. माझी विनंती संयोजकांना हीच होती, निकम साहेबांना होती, मोरे सरांना होती, आमच्या माझे बॅचमेट त्यांना होती की बाबा ही डॉक्युमेंटरी दाखवावी. बाकी मला काही नको किंवा मला काही बोलायला नको किंवा मी बोलत पण नाही आहे कुठं, पण एवढी डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी बघावी. आज यूट्यूबवर ही डॉक्युमेंटरी आहे. याचं पण असं झालं की 2021ला माझ्या वडिलांची जन्मशताब्दी होती आणि ती आम्ही कुटुंबियांनी केली. आणि या दरम्यान त्यांचं आत्मचरित्र कथा माझ्या जन्माची ही प्रसिद्ध झाल्यावर ज्या लोकांनी ही कथा म्हणजे त्यांचे आत्मचरित्र वाचलं त्यांना हे काहीतरी एक नवीन मिळालं आणि पहिला पेपरमध्ये यावं लागलं की बाबा या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचं अंत्ययात्रा शूटिंग करण्यासाठी मुंबईतील स्वतःचं घर विकलं, छापखाना विकला आणि शेवटी निष्कांचन होऊन ती कोल्हापूरला निघून गेले. हे ज्यावेळा लोकांना कळालं, आज मला अभिमान वाटतो की 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल या दरवेळा जेवढं डॉक्टर बाबासाहेबांचं जेवढं म्हणजे स्मरण केलं जातं तेवढं माझ्याही वडिलांचं त्या आहे ना या बाबासाहेबांच्या कृपेनं स्मरण होतंय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आज खरोखर बऱ्याच पेपरमधून आलं किंवा ह्या 2 वेळेला तरी किंवा ह्या यूट्यूबवर बऱ्याच अशा हे फिरत असतात की बाबा नामदेव वटकरांनी काय केलं. आम्हाला त्याचं काही वाटत नाही. म्हणजे खरोखर माझे वडील म्हणायचे की एक माझ्यातून एवढं मोठं काम झालं, माझं सगळं घरदार गेलं, मला काही वाटलं नाही. म्हणजे नायगाव भागात दादर भागात असलेलं माझं घरदार गेलं, माझी छापखाना गेलं, माझी रोजीरोटी गेली, पण काय वाटलं नाही. पण या माणसांना माणूस म्हणून एक उभं करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांचं मी चित्रीकरण केलं. हे माझ्या आयुष्यातलं फार महत्त्वाचं कार्य माझ्या हातनं झालं आणि याबद्दल ते खूप हे होते, आनंदी होते. कधी त्यांनी या बाबतीत मोठेपणा केला नाही किंवा काय नाही. अशीच 1982ला ज्यावेळा मी पोलीस ऑफिसर व्हायच्या परीक्षेला बसलो होतो त्याच वेळा ते वारले. प्रश्न हा नाही आहे की बाबासाहेबांचे विचार किंवा बाबासाहेबांचे हे कधीही न संपणारे आहेत, हे असेच पिढ्यानपिढ्या होत हे जाणार आहेत. आज आमचे शाहू महाराजांनी जे कोल्हापुरात केलं की ज्यानं माझे वडील शिकले, खरोखर म्हणजे अतिशय गरीब दारिद्र्यातनं ते शिकले, हे शाहू महाराजांच्यामुळं आज एवढा महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये मिलिंद कॉलेजसारखं एवढं महान एक हे इथं त्यांच्या हातातून तयार झालेलं आहे. सिद्धार्थ कॉलेज एवढं तयार झालेलं आहे. यातून बाबासाहेबांनी जी एक शिकवण दिली, शिकून शहाणे व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा, जमात आपलं शासनकर्ती जमात बनवा. खरोखर म्हणजे या एका माणसामुळं आपल्या सर्व समाजात जे एक शिक्षणाचं किंवा एक कलेचं किंवा सर्व पद्धतीचं एक हे झालेलं आहे, सुधारणा झालेली आहे, ती फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेली आहे. माझी आपल्याला एवढी विनंती आहे की मी आता उद्या आज पुस्तकं येणार होती, ती काय आलेली नाहीत, पण डॉक्टर आंबेडकरांची जी डॉक्युमेंटरी महाराष्ट्र शासनातर्फे माझ्या वडिलांनी घेतली, याचं तुम्ही खरोखर यूट्यूबवर जाऊन हे पहा. आणि ही जर तुम्ही पाहिलं तर माझ्या वडिलांच्या कामाला ती तुमची पावती पण मिळेल आणि आम्हाला त्याचा खूप आनंद होईल. आम्हाला अजिबात दुःख होत नाही की बाबा आमचं हे गेलं ते गेलं, काही नाही. पण माझ्या वडिलांनी जे काम केलेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर मी असं म्हणत नाही, ते तर हिमालय होते, पण कुठेतरी एखादा खडा म्हणून किंवा एखादा डोंगर म्हणून छोटासा बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर
त्यांच्या जीवनावर चित्रपट करणाऱ्या, त्यांच्या जीवनावर हे लघुपट करणाऱ्या वडिलांचंही नाव तेवढ्याच आदरानं घेतलं जाते, सगळ्या समाजात घेतलं जाते, महाराष्ट्रात घेतलं जाते, जगात घेतलं जाते. हे आम्हाला वटकर कुटुंबियाला खूप आनंदाची गोष्ट आहे. मला इथं बोलवलं नागसेन समारंभात. खरं म्हणजे प्रत्येकाचं भाषण किंवा मान्यवरांचं विचार ऐकून तुमच्या सर्वांचं सहभाग होऊन मी खरोखर खूप आनंदी झालेलो आहे. मला इथं बोलवलं, मी आभारी आहे आपला. आणि असंच या जिथं तुम्ही शिकून शहाणे झालेले आहात, या परिसराचं आणखी काहीतरी चांगलं बनावं. आज सहज येता येता मी चौकशी केली, पण ह्या परिसराला तरी कोणताही दृष्ट लागू नये असं आम्हाला वाटते. कारण एवढी ताकदवर, एवढी पेटलेली सगळी तरुण मंडळी इथं तयार होतात, काहीतरी एक ध्येय घेऊन बाहेर पडतात. मग या संस्थेला वाचवायचं तुम्ही का पाहत नाही, का तुम्ही हे करत नाही, ह्या माझा तुम्हाला सवाल आहे, बाकी काय नाही. नुसतं बोलून आणि नुसतं म्हणजे चर्चा करून हे करून उपयोग नाही. संघर्ष करताय करा, पण बाबासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाणं ही आजची आपली गरज आहे. आणि ह्या पुढल्या पिढीला आणखी चांगलं जर बनवायचं झालं तर ही संस्था, ही शाळा, ही कॉलेज, ही विधी कॉलेज सगळं हे आणखीच चांगल्या पद्धतीनं चालावं, चांगल्या चांगल्या माणसांच्या मार्गदर्शनाखाली चालावं अशी माझी एक अपेक्षा आहे. अपेक्षा, छोटा माणूस आहे मी, अपेक्षा वगैरे मी काय म्हणू शकत नाही, पण हे सर्व व्हावं अशी माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना. आणि माझ्या वडिलांच्या कार्यासाठी मला आज एक मुलगा म्हणून मला इथं बोलवलं, मी आभारी आहे. पण माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही ही महापुरुष डॉक्टर आंबेडकर ही महाराष्ट्र शासनाने निर्मित केलेली ही डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी बघा. जी पुस्तके मी उद्या पाठवून दिलेली आहेत त्या सर्वांना उद्या मिळतील आपल्याला, तर ती पहा, वाचा. माझ्या वडिलांचं कार्य खूप कमी आहे, पण एक आहे, आम्हाला अत्यंत आनंद आहे की आज ह्या 6 डिसेंबर किंवा 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर कुठंतरी एक छोटंसं एक कार्य म्हणून पण माझ्या वडिलांचं नाव घेतलं जातं. माझ्या वडिलांना डॉक्टर बाबासाहेबांनी अमर केलं एवढं मी बोलतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. आणि हा कार्यक्रम एक संपल्याचं जाहीर करतो. जय भीम. धन्यवाद सर. आणि डॉक्युमेंटरीच्या संदर्भात आयोजन समितीच्या वतीने निश्चित औरंगाबादमध्ये आम्ही त्याचा स्क्रीनिंगचा कार्यक्रम या ठिकाणी करू असा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. मी ॲडव्होकेट मिलिंद मनवर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. ॲडव्होकेट मिलिंद मनवर. सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी या ठिकाणी मी आमच्या ब्रिलियंट स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन तर्फे वटकर साहेबांना अशी ग्वाही देतो की जी नामदेव वटकर साहेबांनी जी महापुरुष डॉक्टर आंबेडकर ही जी डॉक्युमेंटरी तयार केली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणापासून ते जो 6 डिसेंबर 1956 जो काळ आमच्यावर आलेला होता त्या काळापर्यंतची, त्यामध्ये नामदेव वटकर साहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी औरंगाबादची मिलिंद कॉलेज संदर्भाने हिंदू कोड बिल, सिद्धार्थ कॉलेज याचा पुरेपूर उल्लेख केलेला आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला अशी ग्वाही देतो की आम्ही यापुढे आणि या 14 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्याला क्रांतीभूमी म्हणून संबोधल्या जाते. औरंगाबादची जी आम्ही पब्लिक आहे, आम्ही मतं एकत्र करू की नाही करू माहीत नाही, पण आमच्यासारखी चळवळ अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेली आहे की आमच्यासारखी चळवळ कोणी करत नाही, आंदोलन कोणी करू शकत नाही आमच्यासारखं. तर ही जी डॉक्युमेंटरी आहे ही आम्ही 14 एप्रिलपर्यंत मोठे मोठे प्रोजेक्टर लावून गल्ल्यांनी, वस्त्यांनी, नगरांनी, कॉलन्यांनी दाखवणार. आणि नॅशनल फिल्म आर्चिव्ह ऑफ इंडिया यावर जी तुम्ही एक यूट्यूब चॅनल जो तयार केलेला आहे त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण एक होऊ शकतं, जर ह्याची जर ओरिजिनल आम्हाला जर स्क्रिप्ट मिळाली तर आम्ही ती ओरिजिनल स्क्रिप्टच नागसेन स्टुडंट वेलफेअर असोसिएशन तर्फे ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दाखवण्याचं काम आम्ही करणार. धन्यवाद.
सर्वांना सप्रेम जय भीम. विचारमंचावर उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम. कार्यक्रमाची सांगता करत असताना अचानकपणे जबाबदारी पेलवण्याची माझ्याकडे वेळ आली. तरी आमचे सिद्धार्थ दादा यांनी अचानक नाव घेतलं, कुठलीही पूर्वकल्पना नसताना. तरीसुद्धा इथे मी सांगू शकतो मंचावर उपस्थितांना की आमचे हेमंत भाऊ मोरे यांनी आताच उल्लेख केल्याप्रमाणे की नागसेन वन ही जे म्हटलं जाते, जशी क्रांतीभूमी आम्ही म्हणतो, इथला जो विद्यार्थी घडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा होती की इथला जो विद्यार्थी आहे तो मिलिंदप्रमाणे असावा आणि इथला जो शिक्षक आहे तो भंते नागसेनप्रमाणे असावा. तर इथली विद्यार्थी म्हणजे कुठलीही चळवळ जर व्हायची असेल तर इथला जो विद्यार्थी आहे तो त्या चळवळीत हिरिरीने सहभागी घेतो. चळवळ ही सुरुवातीला इथेच उभी राहते. त्यामुळे फक्त एक लास्ट हे घेतो. तरीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला पद्मश्री मान्य सुधारक ओलवे साहेब हे यांनी इथे आवर्जून वेळ दिला आणि इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर मंचावर उपस्थित यशवंत वटकर साहेब यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्याकडे येऊन त्यांनी त्यांचे विचार सुद्धा मांडले आणि आपल्या कार्यक्रमाला हजेरी मांडली, याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर मान्य शुभा गोखले मॅडम या सुद्धा मुंबईवरून आपल्याकडे इथे उपस्थित राहिल्या, याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. आणि आपले सिने अभिनेते कैलासजी वाघमारे हे सुद्धा वेळात वेळ काढून त्यांचं बिझी शेड्यूल असताना सुद्धा इथे येऊन ते उपस्थित राहिले, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर संजीव सोनपिंपरे साहेब हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. आणि सर्व उपस्थित मान्यवर आमचे सिद्धार्थ दादा यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि सर्व उपस्थित आपली जनता, पब्लिक, प्रेक्षक यांचे सुद्धा मी सर्व संयोजन समिती तर्फे आभार मानतो. आणि कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो. सर्वांना विशेष विनंती आहे, उद्या सकाळी 11 वाजता सुभेदार रामजी सभागृह येथे कला संगीतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळी 11 वाजता या कला संगीतीमध्ये विविध कलावंत हे आपली भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहेत आणि एक प्रकारे हा कलावंतांचा ओपन टॉक अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. उद्या सकाळी सर्वांनी आवर्जून 11 वाजता या ठिकाणी भेट द्यावी. तसेच संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये न्यायालयीन प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप आणि लोकशाहीचे भवितव्य या विषयावर परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. ॲडव्होकेट उत्तम तेलगावकर, ॲडव्होकेट दिशा वाडेकर, ॲडव्होकेट नितीन मेश्राम हे यात सहभागी होतील आणि अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट संगराज रुपोते हे असणार आहे. त्यानंतर व्याख्यान आहे भारताचे शैक्षणिक धोरण आणि बहुजन विद्यार्थ्यांचे भवितव्य, यासाठी लंडन येथील अर्थतज्ञ डॉक्टर राहुल गायकवाड हे खास या फेस्टिवलसाठी लंडनहून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉक्टर आर डी बांगर हे असणार आहेत. त्यामुळे उद्याच्या या कार्यक्रमाला सकाळच्याही आणि संध्याकाळच्याही सर्वांनी उपस्थित राहावं. मी नागसेन फेस्टिवलच्या संयोजन समितीला विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं. प्रमुख पाहुण्यांसोबत आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे.